नाही, आता ते कुठल्या दृष्टीने म्हणजे काय मनात आहे त्यांच्या हे काय अजून समजलेलं नाही. आता त्यांना एकलो चलो रे त्यांचा नारा असेल तर त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं आपण समजूया. काय त्याच्यात बीड हत्या प्रकरणामध्ये अजून देखील आज 7 आरोपींना मोका लागला, मात्र वाल्मिक कराड यांच्यावर अजून देखील मोका लागला. वाल्मिक कराडला अजून आरोपीच केलेला नाही आणि कुटुंबांनी FIR मध्ये नाव दिलेलं आहे. वाल्मिक कराड यांचं नाव, ह्याचं नाव कुटुंबांनी दिलेलं आहे. मला हे समजत नाही आहे की ह्या प्रकरणामध्ये एवढी गुप्तता, एवढी लपवालपी पोलीस का करतायत. जेव्हा जेव्हा बहुचर्चित हत्या किंवा बहुचर्चित एखादी गोष्ट उघडकीस येते आणि पोलीस तपास करतात तेव्हा 24 तासात किंवा 48 तासात एकदा तरी प्रेस ब्रीफिंग होतं आणि प्रेसला सांगितलं जातं की हे चालू आहे, ते चालू आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. ह्याच्यात काही कळायलाच मार्ग नाही. का लपवतंय पोलीस? काय लपवण्यासारखं काय ह्याच्यात? हा कुठेतरी डाव साधला जातोय, लांबवलं जात आहे. म्हणजे विसरतील लोक आणि मग आपल्या पाहिजे तसं आपण ही केस बळवून घेऊया. सर, संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिला आहे, परंतु मागील काळात पाहिजे तर आदित्य ठाकरे जे आहेत ते वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी देखील काल त्यांच्या भाषणात म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान कोणताही पक्ष कोणासोबतही जाऊ शकतो, माझी काही हरकत नाही यावर. ठीक आहे, ते मुख्यमंत्र्यांची कोणी भेट घेणं ह्याच्यावर आक्षेपार्ह काहीच नाही आहे, काहीच आक्षेपार्ह नाही. शेवटी कामासाठी आमदार निवडून येतो, आमदार जातो, मुख्यमंत्र्याला भेटतो, कामं करून घेतो, मुख्यमंत्री कामं करतात. आक्षेपार्ह काय त्याच्यात? परंतु ज्या प्रकारे फडणवीस म्हणाले की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते त्यांचं पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, त्यांचं पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. त्यांच्या आपापसातल्या मारामाऱ्या थांबवा आधी. एवढ्या मारामाऱ्या चालू आहेत. सर, बीड हत्या प्रकरणाचे जे देशमुख कुटुंब आहे ते वारंवार मागणी करतात, पोलीस काय तपास करतात हे आम्हाला माहिती देत नाही. मग मी तुम्हाला तेच सांगतो, एवढं पोलीस का लपवतायत? मी सुद्धा सकाळी जो व्हिडिओ बघितला, पोलीस का लपवतायत? काय लपवण्यासारखं काय आहे बाबा? ही चौकशी झाली, हे मिळालं, हे मिळालं, हे मिळालं, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे सगळ्यांपासून. संशयाची परिस्थिती पोलीस का निर्माण करतायत हेच कळत नाही मला. मुख्यमंत्री असे देखील म्हणजे वारंवार उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे आणि मुख्यमंत्री असं देखील म्हटलं की उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीये. 2014 पर्यंत मला तो अनुभव आलाय असं देखील ते म्हणतात. काय 2019 पासून ते 2024 पर्यंत मुख्यमंत्री असे म्हणतात की उद्धव ठाकरे वारंवार भेट घेतात. ते उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत, मित्र आहेत. चांगलं ना, कोणीच कोणाचं शत्रू नसावं, सगळ्यांनी सगळ्यांचा मित्रच असावं. चांगलं आहे, चांगला बोध आहे. अरे हिंदी नाही काय लागणार नाही. सर, संजय राउत ने एकला चलो का नारा लिया हुआ है, किस तरीके से आप देखते हो सर? देखो, उनकी पार्टी है, उनकी राजनीतिक भूमिका, सियासती भूमिका क्या होगी उसके ऊपर हम क्यों हमारी टिप्पणी दें? जो उनको सही लगता है वो करेंगे. सर, पवन खेरा ने कहा है कि एकला पवन खेरा ने कहा हुआ है कि लोकसभा तक ही हमारा युति, आगे हमारी कोई जवाबदारी है. इसको लेकर संजय राउत ने आज ये बयान दिया हुआ है. क्या आपको लगता है कि इंडिया अलायंस में कांग्रेस एक बड़ा पक्ष है, उसे सबको संभाल के लेना चाहिए, वो नहीं कर रहे? देखो, ये बात उतनी ही सच है कि कांग्रेस बड़ा पक्ष है. बड़े भाई के नाते सबको साथ में ले जाने की जिम्मेदारी कांग्रेस की है और कांग्रेस ने ये जिम्मेदारी से हटना नहीं चाहिए. लॉन्ग टर्म में उसका बहुत नुकसान हो जाएगा. सर, बिहार में इलेक्शन शुरू हो चुके हैं, इलेक्शन की तरफ इलेक्शन शुरू हो चुके हैं. वहाँ लालू प्रसाद यादव, नीतीश कुमार को हाथ मिलाने की बात की, वहीं ईडी की 2000 वहाँ पे कार्रवाई शुरू हो गई. किस तरीके से देखते हो सर? किसके ऊपर कार्रवाई शुरू हो गई? सर, जो उनके सपोर्टिंग पार्टनर्स हैं, समाजवादी के जो बड़े नेता है वहाँ के, उनके ऊपर वो तो चालू ही रहता है, उसमें क्या है. तो जैसे ईडी वापस से रोल करेगा बिहार में? अभी रेड करने का मतलब ही है ना कि ईडी एक्टिव हो गई है. अभी क्या
कुमार अभी किसके पास, इंडिया अलायंस के पास सीटें आएंगे, किस तरीके से देखते हो इस बात से? कहीं ना कहीं नई गठबंधन की नीतीश कुमार अगर इस देश के प्रधानमंत्री कुछ दिनों में बन गए तो मुझे कोई इतना मैंने ऐसा आश्चर्य नहीं लगेगा। सर, देवेंद्र फडणवीसने असं म्हटलं आहे, शरद पवारांची हवा नष्ट करणारी शक्ती संघ आहे हे त्यांना कळल्यामुळे त्यांनी संघाची स्तुती केली, असं सीएम. हे असं आहे, एखाद्याबद्दल चांगलं बोललं की त्यांना उद्ध्वस्त करणारी शक्ती 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या बोटावर ठेवली. तेव्हा ही शक्ती कुठे होती? तेव्हा कुठे होती ही शक्ती? महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचा केंद्रबिंदू शरद पवार आहेत, ते कुठे होती ही शक्ती? चांगलं बोललं की मध्ये मिठाचा घडा का टाकायचा? चांगलं बोललेत ना, का वाईट तर बोलले नाहीत ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.